नमस्कार. संपादकीयमध्ये मी महेश तनके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीयचा आजचा विषय आहे हरियाणाच्या पराभवातून महाविकास आघाडी महाराष्ट्रात धडा घेणार का. 2 दिवसापूर्वी हरियाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका झाल्या. या संदर्भामध्ये कालच आपण एक संपादकीय सुद्धा केलं होतं आणि यामधून काँग्रेस नेमकी अनुकूल वातावरण असताना सुद्धा का हरली या संदर्भामध्ये काही विश्लेषण केलं होतं. या विश्लेषणाच्या बाबतीमध्ये अनेकांनी फोन करून योग्य विश्लेषण असल्याबाबतच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्याचबरोबर यातून काही धडा वगैरे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये घेईल का या संदर्भामध्ये सुद्धा आपण संपादकीय करावं, संपादकीय भाष्य करावं अशा पद्धतीच्या काही सूचना मला प्रेक्षकांच्याकडून आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आजचा विषय आहे. आणि या विषयाच्या माध्यमातून हरियाणाचा कशा पद्धतीचा पुढच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहे किंवा काय या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये अगदी 2-4 दिवसामध्ये कदाचित आचारसंहिता सुद्धा लागेल. कारण आज जर आपण बघितलं तर एक शेवटची मंत्रिमंडळ परिषद मंत्रिमंडळाची बैठक कदाचित असेल. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय महाविकास आघाडी महायुतीने घेतलेले आहेत. याचा अर्थ की जे काही निर्णय घ्यायचे होते, जे प्रलंबित होते, ते सगळे निर्णय घेऊन झालेत. म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये 100% आचारसंहिता लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि या दृष्टिकोनातून हरियाणाचा जो काही काँग्रेसचा पराभव झाला आणि भारतीय जनता पार्टीचा अगदी अनपेक्षितपणे विजय जो झालेला आहे त्याचा फार मोठा सकारात्मक परिणाम महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. एक आशेचा किरण या माध्यमातून महायुतीला, भारतीय जनता पार्टीला, त्यांच्या मित्रपक्षांना झाल्याचा दिसतोय. आणि एका बाजूला सगळ्याच पोल म्हणजे जे काही पोल होते त्यांनी जो रिझल्ट दिला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार जाईल आणि काँग्रेसचं सरकार येईल. मात्र तशी काही परिस्थिती झाली नाही. अगदी प्रदेश पातळीवर सुद्धा सर्व जिल्हा अध्यक्षांना मेसेज पाठवण्यात आले होते की उद्या म्हणजे ज्या दिवशी मतमोजणी होणार होती त्या दिवशी सर्व पोलनी अशा पद्धतीचे रिझल्ट दिलेले आहेत आणि दोन्ही राज्यांमध्ये इंडिया आघाडीचं सरकार येईल. त्याच्यामुळे पेढे वाटण्याचा किंवा जल्लोष करण्याचा कार्यक्रम करा. सुरुवात तशी झाली होती. मात्र प्रत्यक्षामध्ये जर आपण बघितलं तर अनपेक्षितपणे कलाटणी मिळाली आणि पुन्हा एकदा ते राज्य आहे हरियाणा राज्य हे राखण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलं आणि काँग्रेस पार्टीचा भ्रमनिरास झाला. आता या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची ताकद किंवा विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्याच्यामध्ये सामोरे जाण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा महायुतीला मिळालेली आहे. आणि फीडबॅक किंवा त्याचा एक फार मोठा धोका किंवा नैराश्य, कदाचित आपण हा शब्द वापरला तरी वावगं ठरू नये, नैराश्याच्या भावनेतून महाविकास आघाडी या ठिकाणी जाणार आहे का हाही एक मोठा प्रश्न आहे. मात्र या ठिकाणावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी बंडखोरी झाली शिवसेनेमध्ये, त्याच्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आणि हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, यांनी लोकांमध्ये जाण्याचं पसंत केलं आणि लोकांना पटवून सांगण्यामध्ये ते यशस्वी झाले की कशा पद्धतीचा पक्ष फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीने केलं आणि त्यातून सत्ता मिळवलेली आहे. त्याचा परिणाम असा झाला की हे तिन्ही पक्ष सातत्यानं लोकांच्या संबंधामध्ये चर्चेमध्ये होते आणि त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात अनपेक्षित पद्धतीचं यश महाविकास आघाडीला मिळालं. अगदी काँग्रेसला सुद्धा, जो काँग्रेसचा केवळ एक खासदार निवडून आला होता, मात्र काँग्रेसच्या सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये खासदार निवडून आले, शिवसेनेचे निवडून आले. अखंड राष्ट्रवादी काँग्रेस असताना सुद्धा जितके खासदार निवडून येऊ शकले नाहीत तितके खासदार एकट्या शरद पवार यांनी निवडून आणले. त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीची वातावरण निर्मिती झाली होती आणि या माध्यमातून लोकांच्या समोर गेले. संविधान कसं धोक्यात आहे अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून लोकांना वाटलं, म्हणजे विशेषतः आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, त्याच्यानंतर मुसलमान समाज असेल, यांनी सरळ हस्ते अगदी चांगल्या पद्धतीचं मतदान महाविकास आघाडीला केलं आणि त्याची परिणिती म्हणजे लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये यश महाविकास आघाडीला मिळालं. आणि त्यानंतर जो 4-5 महिन्याचा काळ आहे तो काळ जर बघितला तर त्या काळामध्ये महाविकास आघाडीचा प्रचार आणि महायुतीचा प्रचार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक दिसतोय. अगदी प्रचंड प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा लावल्या
अजितदादांनी सभा लावल्या, देवेंद्र फडणवीस यांनी सभा लावल्या. लोकांमध्ये जाण्याचा त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अगदी हजारोच्या सभा सुद्धा महायुतीच्या माध्यमातून झाल्या. काही ठिकाणी एकत्रपणे सभा झाल्या, काही ठिकाणी संयुक्तपणे सभा झाल्या, काही ठिकाणी स्वतंत्रपणे सभा झाल्या. मात्र या माध्यमातून लोकांमध्ये जाण्याचा प्रकार जो युतीने केला त्याचा फायदा कदाचित 100% त्यांना मिळेल अशा पद्धतीचे चित्र आहे. मात्र लोकसभेच्या विजयानंतर लोकांमध्ये जाण्याचा जो प्रकार करायला हवा होता त्याच्यामध्ये अजित पवार, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही सभा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लागल्या नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी त्यांच्या वैयक्तिक बैठका झाल्या असतील पण त्या पक्षीय पातळीवरच्या बैठका होत्या आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आमची इतकी तयारी झाली तितकी तयारी झाली असं सांगण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी केला असला तरी तितकंसं ज्या पद्धतीनं महायुतीने प्रचारामध्ये आघाडी घेतली होती ती आघाडी महाविकास आघाडीने कुठेच घेतलेली दिसली नाही 5 महिन्यामध्ये. त्याच्यामुळे त्याचा फटका 100% याला बसणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हरियाणामध्ये पराभव झाल्यानंतर तो पराभव सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये ज्या काही विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकींना सामोरे कसं जायचं असा प्रश्न आहे. आणि या सगळ्या संदर्भाच्या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे लोकसभेच्या नंतर आतापर्यंत जो काही कालावधी लोटला आहे या कालावधीमध्ये महाविकास आघाडीला अशा पद्धतीची भूमिका त्यांची आजपर्यंत झाल्याची दिसते की कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार जाणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्याच्यामुळे नेमकं झालंय काय की लोकांमध्ये जो असणारा संपर्क होता तो संपर्क या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा तुटलेला दिसतोय. त्याचबरोबर मुख्यमंत्री कोणाचा आहे याच्यामध्ये सुदोप सुंदी चाललेली सुद्धा दिसते. सगळ्यात जास्त जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशा पद्धतीचा सगळ्याच तिन्ही पक्ष आपला रेटून नेत असल्याचं दिसतंय. आणि या सगळ्या याच्यामध्ये लोकांमध्ये जाण्याचा जो किंवा लोकसंपर्काचा कार्यक्रम करायला हवा होता तो मात्र महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्षाकडून झाल्याचा दिसत नाही. त्याचबरोबर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस किंवा त्यांचे मित्रपक्ष यांचा पराभव का झाला होता तर त्यांची जी पारंपरिक मतं होती ती पारंपरिक मतं त्यांच्यापासून दुरावली गेली होती. मग आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल. मात्र या लोकसभेच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही सगळी पारंपरिक मतं काँग्रेसला आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळाली आणि त्याच्यामुळेच शिवसेनेचे सुद्धा चांगल्या पद्धतीचे खासदार निवडून आले, राष्ट्रवादीचे आले, काँग्रेस पक्षाचे निवडून आले. मात्र त्याच्यानंतर या सगळ्या लोकांपर्यंत म्हणजे जो नरेटिव्ह सेट केला होता की संविधान धोक्यामध्ये आहे, हे मनुवादी सरकार आहे, जातीवादी सरकार आहे, या सरकारमध्ये जर हे सरकार पुन्हा आलं किंवा यांनाच आपण सातत्यानं संधी दिली तर मात्र संविधान धोक्यात येईल आणि संविधान धोक्यात आलं तर आरक्षण धोक्यात येईल. हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून झाला आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश त्यांना मिळालं आणि त्याचीच परिणिती म्हणून लोकसभेमध्ये चांगल्या जागा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळाल्या. त्याच्यानंतर मात्र हा जो समाज आहे या समाजाच्या संदर्भामध्ये मोठ्या पद्धतीच्या व्यापक चळवळी करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून झाल्याचं 5 महिन्यामध्ये दिसत नाही. त्याच्यामुळे पुन्हा जो नरेटिव्ह सेट केला होता किंबहुना ही सगळी मंडळी इंडिया आघाडीकडे आकर्षिली गेली होती ही आजच्या घडीला नेमकी त्यांच्या सोबत आहे का हाही एक मोठा प्रश्न आहे आणि याचं आत्मपरीक्षण खरं म्हणजे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हरियाणामध्ये नेमका पराभव कशा झालेला आहे याचंही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हरियाणामध्ये विशिष्ट समाजाला सोबत घेतल्या गेल्यामुळे कदाचित आपल्याला यश मिळेल असं वाटत असताना अगदी देशाचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा सांगितलं होतं की जे काय आपले मित्रपक्ष आहेत, जे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत या सगळ्यांना सोबत घ्या. मात्र राहुल गांधी परदेशामध्ये निघून गेल्यानंतर आप सारखा पक्ष जो सोबत आहे त्या पक्षाची युती त्या ठिकाणी हरियाणामध्ये तुटली. सपा अगदी ज्या ठिकाणी यादव समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्या ठिकाणी 1, 2, 3 जागा मागत होते त्या सुद्धा जागा काँग्रेसने त्यांना दिल्या नाहीत. त्याच्यामुळे नेमकं काय झालं की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जर आपण हरियाणाचं जर विश्लेषण जर केलं तर मतांच्या टक्केवारीमध्ये फार मोठा फरक नाही. साधारणपणे अर्धा पाऊण टक्का फक्त मतं जास्त भारतीय जनता पार्टीला मिळाले आहेत. यदाकदाचित आप आणि सपा हे जर सोबत असते तर काँग्रेसची पर्सेंटेज वाढलं असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जाट समाजाचं नेतृत्व काँग्रेसने मान्य केलं मात्र जाट समाजाचे अनेक उमेदवार
कदाचित भारतीय जनता पार्टीने सुद्धा उभे राहण्याचा त्यांच्या विरोधात उभे राहण्याचा प्रयत्न केला, त्यांना रसद पुरवली आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पडले. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपचे उमेदवार होते त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचा पराभव झाला. याचा अर्थ असा आहे की कदाचित आप जर सोबत असती, सपा जर सोबत असती तर आज हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आलं असतं. मात्र ह्या ज्या चुका आहेत या चुकांची पुनरावृत्ती जर या ठिकाणी झाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने मी शीर्षक दिलं होतं की वातावरण अनुकूल असताना सुद्धा काँग्रेसचा त्या ठिकाणी पराभव झाला, तर तशाच पद्धतीची भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकते. महाराष्ट्रामधल्या कुठल्याच व्यक्तीला असं वाटत नाही की महायुतीचं सरकार पुन्हा आलं पाहिजे, परंतु जर अशाच पद्धतीनं लोकांना गृहीत धरण्याचं काम जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं तर मात्र त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. आणि ते जर टाळायचं असेल तर अजून वेळ गेलेली नाहीये. सगळ्या पक्षांनी एकत्र यायला हवं. विशेषतः या तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये जो काही ठाव फोडण्याचं काम केलेले ते सध्या बाजूला सारावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे इतर मित्रपक्ष आहेत, या मित्रपक्षांना छोटे छोटे मित्रपक्ष असतील त्या मित्रपक्षांना गिनतीत न घेण्याचं काम हे तीन पक्ष करत आहेत. हे सुद्धा त्यांना घातक ठरणार आहे. जे काही छोटे पक्ष आहेत त्यांचं विशिष्ट टापू आहे की ज्या ठिकाणी त्यांचं प्रस्थ आहे, त्याच्यामुळे ते काही फार मोठ्या जागा मागतील असं नाही. परंतु या सगळ्या लोकांना जर सोबत घेतलं तर महाविकास आघाडीचा विजयाचा लोकसभेतला जो अश्वरूढ आहे तो कोणी रोखू शकणार नाही. आणि हा विजयाचा अश्व जर असाच चौखर उधळायचा असेल तर मात्र हरियाणामध्ये झालेल्या पराभवाचं आत्मपरीक्षण या तिन्ही पक्षांनी करायला हवं. त्याचबरोबर मी मोठा की हा मोठा हे जे सगळं सध्या महाविकास आघाडीमध्ये चाललंय हे सुद्धा कुठेतरी थांबायला हवं. नाहीतर या माध्यमातून लोकांना वाटतंय की महाविकास आघाडीचे सरकार आलं पाहिजे, परंतु तुम्ही अशाच पद्धतीचं भांडत राहणार असाल तर लोकांना पर्याय उपलब्ध असतो. लोक सातत्यानं कुठल्याच पक्षाच्या किंवा कुठल्याच विचारसरणीच्या सोबत नसतात. ते वेळोवेळी त्यांचा निर्णय बदलत असतात. हे निर्णय या ठिकाणी दाखवून दिलेले आहे. अगदी राजकीय तज्ज्ञ सांगत होते, त्याच्यानंतर जे काही पोल आले होते ते पोल सुद्धा सांगत होते की हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येणार आहे. त्याचबरोबर लोकसभेच्या वेळी भारतीय जनता पार्टीचं सडल हाती सरकार येणार अशा पद्धत सांगलं होतं. तिथेही पोलचे अंदाज चुकले, हरियाणामध्ये सुद्धा अंदाज चुकले. त्याच्यामुळे लोकांना गृहीत धरण्याचा प्रकार जर राजकीय तज्ज्ञ किंवा एखादा पोल करत असेल किंवा राजकीय पक्ष करत असतील तर ते बदलण्याचं काम सुद्धा नागरिक करतात, मतदार करतात. हे यावरून सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच वेळ जरी कमी असला तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये जर महायुतीला पराभवाची धूळ चारायची असेल तर या तीन पक्षांनी तिघांनी एक एक पाऊल मागे येणं गरजेचं आहे. मी मोठा तू छोटा हा जो वाद सध्या चालू आहे तो वाद जर थांबवला तर नक्कीच महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सत्ता येईल. अन्यथा जर यदाकदाचित अशाच पद्धतीची सुतोप सुंदी या तिन्ही पक्षांमध्ये त्यांच्या मित्रपक्षामध्ये चालू राहिली तर लोकांच्या मनामध्ये आहे की महाविकास आघाडीला सत्ता द्यायची, परंतु तुम्हीच घ्यायला जर तयार नसाल म्हणजे देणाऱ्याची हात हजारो दुबळी माझी जुळे अशा पद्धतीची परिस्थिती जर महाविकास आघाडीची असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच नाही. आणि म्हणून हरियाणामध्ये जो पराभव झालेला आहे त्या पराभवातून काहीतरी शिकून त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी या तीन पक्षांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये घेतली तरच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा स्थापन होऊ शकतं.